पहिले घर झाल्यानंतर प्रत्येकाला दुसऱ्यांदा कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा होते. पण कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये जसा ROI जास्त असतो तसा कमर्शियल प्रॉपर्टीचा रेट पण जास्त असतो. सोबत कमर्शियल प्रॉपर्टीसाठी बँक लोन होताना रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा जास्त पडतो. त्याचं टेनंट शोधण्याचा त्रास, कधी प्रॉपर्टी रिकामी राहते तर कधी एक्सपेक्टेड रेंट पण मिळत नाही. तुम्हाला पण हा त्रास टाळायचा असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक स्मार्ट सोल्युशन. चांदणी चौकापासून आखेच्या अंतरावर भुगाव येथे एक ब्रँड प्री लॉन्च कमर्शियल प्रॉपर्टी. इथे तुम्हाला मिळतो रिअल टेनंट, फिक्स रेंटल इन्कम आणि टेन्शन फ्री इन्व्हेस्टमेंट. म्हणून जर तुम्हाला सेफ आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आजचा प्रोजेक्ट आणि आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचे मराठी यूट्यूब चॅनल बुक माय वास्तू. आणि आज मी तुमच्यासाठी एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे जिथे तुम्हाला पुढील 15 वर्ष फिक्स रेंटल इन्कम मिळणार आहे. सोबत तुम्हाला फुल्ली फर्निश अपार्टमेंटसोबत मेंटेनन्स फ्री प्रॉपर्टीसुद्धा मिळणार आहे. फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा जेणेकरून हा सुंदर आणि जबरदस्त निसर्गरम्य ठिकाणी असलेला प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल. म्हणजे प्रिलीज प्रॉपर्टी घेण्याचे अनेक बेनिफिट असतात. आता इथे जर तुम्ही युनिट बुक केला तर तुम्हाला कुठले कुठले फायदे होऊ शकतात हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं अश्योर्ड रेंटल इन्कम जे आहे ते तुम्हाला पुढील 15 वर्ष इथे मिळणार आहे. म्हणजे 15 वर्ष तुम्हाला जो भाडोत्री आहे तो शोधायची गरज इथे पडणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक 3 वर्षानंतर तुम्हाला 15% जे एक्सलेशन असतं म्हणजे जी भाडेवाढ असते तीसुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे. सोबत जेव्हा तुम्ही युनिट इथं घ्याल त्यावेळेस तुम्हाला फर्निचरची कॉस्ट लागणार नाही. आता ही फर्निचरची कॉस्टसुद्धा वेळप्रसंगी 20-25 लाखापर्यंत असते किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण जाते, पण मिनिमम एवढी तर लागते. साधं फर्निचर बनवलं तरी 10 लाख रुपये लागूच शकतात, ती तुम्हाला इथे लागणार नाही. त्याच्यानंतर प्रेडिक्टेबल कॅश फ्लो असणार आहे, झिरो मेंटेनन्स असणार आहे. पुढचे 15 वर्ष तुम्हाला मेंटेनन्स लागणार नाही. आता तुम्ही कुठल्याही पुण्यातल्या जर सोसायटीत गेला तर मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती ₹2 प्रति स्क्वेअर फुटाच्या पुढंच आहे, तीसुद्धा इथं तुम्हाला लागणार नाही. आणि त्या व्यतिरिक्त तुमची ही जी प्रॉपर्टी आहे ती मॅनेज करण्यासाठी इथे जो स्टाफ आहे तो सगळा प्रोफेशनल असणार आहे. या प्रॉपर्टीला मॅनेज करणारी जी कंपनी उत्सव, ती खूप ब्रँडेड आणि नावाजलेली कंपनी आहे जी सिनियर सिटीजन होम बनवते किंवा अशा टाईपच्या प्रॉपर्ट्या घेऊन त्याला मॅनेज करते आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांना जे रिटर्न आहेत ते देते. सो उत्सव नावाचीच कंपनी या प्रॉपर्टीला मॅनेज करणार आहेत. सो हे सगळे ते बेनिफिट आहेत जे इथं तुम्हाला युनिट बुक केल्यानंतर मिळणार आहे. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊया. 5 एकरचं हे लँड पार्सल आहे आणि ही लँड जी आहे ना ती अतिशय सुंदर अशा ठिकाणी आहे. तुम्ही माझ्या मागं बघू शकता हे पूर्ण NDAचं रिझर्व फॉरेस्ट आहे आणि या साईडला पण तुम्ही बघू शकता सगळे असे बंगले झालेले आहेत वरच्या साईडला. आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी हे 5 एकरचं लँड पार्सल आहे ज्याला 3 फेजमध्ये म्हणजे या प्रोजेक्टला बनवलं जाणार आहे. आता पहिला फेज जो आहे तो 2.25 एकरचा साधारणतः असणार आहे. टोटल युनिट सांगायचे झाले तर 216 युनिटचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. स्ट्रक्चर सांगायचं झालं तर बेसमेंट, त्याच्यानंतर ग्राउंड आणि वर 12 फ्लोअरची पूर्ण बिल्डिंग असणार आहे. एका फ्लोअरला 18 फ्लॅट इथे देण्यात आलेत, ज्याच्यामध्ये टोटल 10 फ्लॅट आहेत ते 2 BHKचे असणार आहेत आणि 8 फ्लॅट जे आहेत ते 1 BHKचे इथं असणार आहे. त्याच्यानंतर 6 लिफ्ट आणि 3 स्टेअरकेस तुम्हाला इथे देण्यात आलेत, कारण हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रॉपर सिनियर सिटीजनच्या हिशोबाने बनतोय. जर पोझिशन सांगायचं झालं तर सप्टेंबर 2028ला या प्रोजेक्टचं जे पोझिशन आहे ते इथे होणार आहे. अशा पद्धतीचा या पूर्ण प्रोजेक्टचा लेआउट आहे. सर्व पद्धतीच्या ॲम्युनिटीज ज्या आहेत त्यासुद्धा इथे असणार आहे. रिटायरमेंटनंतर एक निवांत आयुष्य जगण्यासाठी हा प्रोजेक्ट तर उत्तम आहे, पण लोकेशन खूप जबरदस्त आहे. आता मी उन्हाळ्याचा दिवस आहे तरी इथं तुम्ही बघता पाऊस पडतो आहे, वातावरण एकदम थंड झालेलं आहे. आणि उन्हाळ्याचा दिवस असले तरी जिथे बघाल तिथे तुम्हाला म्हणजे झाडं जी आहे ती बघायला भेटेल, ग्रीनरी बघायला भेटेल. जबरदस्त लोकेशन आहे, तुम्हाला बघता क्षणी निश्चित हा प्रोजेक्ट आवडेल. 679 स्क्वेअर फूटचा 2 BHK फ्लॅट आता आपण बघणार आहोत. तिथं सॅम्पल बनवून ठेवण्यात आलं आहे. बाहेरच्या साईडला तुम्ही बघू शकता असं शू रॅकसाठी प्रॉपर नियोजन इथे करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हे लॅमिनेटेड वुडन डोर आहे आणि त्याची चौकट बघा इथे उच्च क्वालिटीची तुम्हाला इथं देण्यात आली आहे. हा दरवाजासुद्धा तुम्ही बघू शकता थोडं मोठ्या साईजचा आहे, हाईट पण जास्त आहे रेग्युलरपेक्षा. या साईडला डायनिंग टेबलची अरेंजमेंट करण्यात आली. आता इथे डायनिंग एरिया जो आहे तो थोडासा छोटा यासाठी देण्यात आले की हे जे घर आहे हे सिनियर सिटीजनच्या हिशोबाने बनवण्यात आले. या साईडला तुम्ही बघू शकता लिव्हिंग जो एरिया आहे तो आहे 11.5 बाय 16 याची साईज आहे, म्हणजे जी रुंदी 11.5 आहे आणि याची लांबी जी
ती 16 फूट इथं असणार आहे. पण ही जी सिटिंग अरेंजमेंट किंवा डायनिंगची अरेंजमेंट अशी करण्यात आली ती ह्यासाठी करण्यात आलेली आहे की हे जे युनिट आहे, जो फ्लॅट आहे, हा रेग्युलर यूज करणाऱ्यांसाठी नसून जे सिनियर सिटीजन आहे ती लोकं यूज करणार. त्यामुळं फर्निचरचं किंवा जी फ्लोअर प्लॅनची बनावट आहे ती त्या पद्धतीने करण्यात आली. ह्या साईडला किचन इथे असणार आहे, किचनचा प्लॅटफॉर्म. आता इथे जे किचन आहे ते बाहेरच्या साईडला असणार आहे, पण एखाद्याला आतमध्येच जर जेवण बनवायचं असेल तर त्या हिशोबाने सुद्धा इथं प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही किचन ट्रॉलीचं वगैरे नियोजन इथं करू शकता. आता ह्या साईडला एक बेडरूम देण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचे याची अरेंजमेंट आहे. बेडरूमची साईज 12 बाय 10.5 असणार. दोन्ही बेडरूम 12 बाय 10.5चे आहेत. स्पेशियस आहे, पण सिंगल बेड यासाठी लावण्यात आलेलं आहे की एक व्यक्ती ह्या साईडला राहू शकतात आणि एक व्यक्ती जी आहे ती दुसऱ्या साईडला राहू शकतात. म्हणजे 2 मित्र जरी असतील किंवा एकाच फॅमिलीतले 2 लोक असतील तर ते एकाच फ्लॅटमध्ये राहू शकतात आणि त्यांची जी देखभाल आहे ती आरामशीर होऊ शकते. या हिशोबाने हे बेड देण्यात आले. आता हे जे टॉयलेट आहेत हे तुम्हाला रेग्युलर टॉयलेटपेक्षा मोठे बघायला भेटू शकतात. टॉयलेटची साईज सांगायची झाली 7.5 बाय 6चं हे टॉयलेट आहे. स्क्वेअर टॉयलेट आहे. सगळ्या ज्या CP सॅनिटरी फिटिंग आहे पॅरीवर कंपनीच्या इथे लावण्यात आलेलं आहे. त्या साईडला ग्रेनाईट पण देण्यात आली. पण टॉयलेट तुम्हाला थोडंसं जास्त मोठं वाटू शकतं रेग्युलर फ्लॅटपेक्षा. त्याचं कारण तेच आहे की राहणारे लोक सिनियर सिटीजन आहेत, त्यांना वॉशरूमला घेऊन जावं लागतं आणि अशा वेळेस त्यांना घेऊन जाण्याचे जे केअरटेकर आहे त्यांना पण हालायला वगैरे जागा राहावी म्हणून टॉयलेटची साईज जरा मोठी देण्यात आलेली आहे. इथं लिव्हिंगला लागून तुम्हाला छोटीशी कवर्ड बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे. बाल्कनीची साईज 7.5 बाय 4.5 इथे असणार आहे. इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. बघा समोरच्या साईडला हा पूर्ण NDAचं जे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे त्याचा व्ह्यू आहे. आता उन्हाळ्याचे दिवस चालले पण पाऊस पडतोय, दिसायला किती सुंदर दिसतंय तुम्ही बघू शकता. या साईडला असं बर्ड नेट पण लावलेले आहेत. ह्या साईडला आलं समोरच्या साईडला हे दुसरं बेडरूम आहे, म्हणजे बटरफ्लाय लेआउट आहे. एक बेडरूम त्या साईडला, एक बेडरूम या साईडला. अशा पद्धतीने फर्निचर जे आहे ते ह्या फ्लॅटमध्ये असणार आहे. फुल्ली फर्निश असा फ्लॅट आहे. ह्याची साईज पण 10.5 बाय 12 अशी ठेवण्यात आली. साधारण 126 स्क्वेअर फूटचं हे बेडरूम आहे आणि फर्निचर सगळं तुम्हाला अशाच पद्धतीने अरेंज करून मिळणार आहे. टॉयलेटची साईज पण 30 देण्यात आली. त्या साईडला तुम्ही बघू शकता टॉयलेटच्या बाजूला जसं हॉस्पिटलमध्ये धरण्यासाठी रॉड असतो तो सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे. 7.5 बाय 6 आहे या पण टॉयलेटची साईज आहे. पण टॉयलेटमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी युनिक बघायला भेटतील कारण की ही प्रिव्हिलेज प्रॉपर्टी आहे आणि सिनियर सिटीजन किंवा बेड रिडन लोक जे असतात किंवा रिटायर झालेले लोक त्यांच्या हिशोबाने ते सगळं डिझाईन करण्यात आले. 679 या फ्लॅटचा कार्पेट आहे. सो आता इथं टोटल जे 5 कार्पेट देण्यात आलेले आहेत ते 5 कार्पेटचा पॅकेज कॉस्ट आणि रेंट काय असणार आहे याला आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. सो मंडळी, व्हिडिओच्या शेवटी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे इथले रेट समजून घेऊ. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी फक्त रेट सांगत असतो, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेटसोबत पॅकेज कॉस्टसोबत इथं मिळणारं तुम्हाला फिक्स जे रेंट आहे ते सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. फक्त रेट सांगण्याच्या आधी माझी तुम्हाला एक विनंती होती, तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुण्याचं नाही तर पश्चिम महाराष्ट्राचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आपलं आणि मराठीमध्ये रिअल इस्टेट कॉन्टेंट क्रिएट करणारे फार कमी इन्फ्लुएन्सर आहे, त्याच्यामध्ये आपण टॉपला आहोत. तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. आता इथे 1 BHKमध्ये 2 कार्पेट देण्यात आले. 469 स्क्वेअर फूट, 505 स्क्वेअर फूट. 469 स्क्वेअर फूटचा जो फ्लॅट आहे त्याची जी पॅकेज कॉस्ट आहे ती 48 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, ज्याचं तुम्हाला 21,000 रुपये ते पुढील 3 वर्ष तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जी 15% जी दरवाढ आहे किंवा ग्रोथ आहे ती तुम्हाला मिळणार आहे. 505 स्क्वेअर फुटाचा जो 1 BHK आहे तो 52 लाखाला जातो आहे. त्याचं फिक्स रेंट जे आहे ते 22,600 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर 2 BHKमध्ये 650 स्क्वेअर फूटचा 2 BHK तो 63,50,000ला जातो आहे. त्याचं रेंट 29,000 रुपये असणार आहे. 679 स्क्वेअर फूटचा जो 2 BHK आहे त्याची पॅकेज कॉस्ट 66,50,000 रुपये जाते, ज्याचं रेंट 30,400 रुपये असणार आहे. याचा सॅम्पल फ्लॅट आता आपण बघितला. आणि अजून एक मोठी साईज आहे 735 स्क्वेअर फूट, पॅकेज कॉस्ट 72 लाख रुपये जाते. त्याचं फिक्स रेंट जे आहे ते 33,000 रुपये इथे असणार आहे. आणि हे जे काही मी तुम्हाला रेंट सांगितले हे पुढच्या 3 वर्षाचे आहे. त्याच्यानंतर 15% जी दरवाढ आहे ती तुम्हाला मिळणार आहे. बाकी मेंटेनन्स फ्री प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यातून परत कुठला अतिरिक्त जो खर्च आहे तो इथे येणार नाही. आणि सुंदर कॉन्सेप्ट आहे हा. प्रिलिम्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो निश्चित तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण जर तुम्ही जास्त ROI शॉप किंवा ऑफिस स्पेस विकत घेत असाल तर त्याची जी परचेस कॉस्ट असते तीसुद्धा जास्त असते आणि अवेलेबिलिटी खूप कमी असते. प्लस तुम्ही बँकेकडं लोनला जर गेला तर आता ही प्रॉपर्टी घेताना तुम्हाला 8-8.5% ROI लागेल, पण कमर्शियल प्रॉपर्टी घ्यायला गेला तर तुम्हाला 10%च्या आसपास
चा जो ROI आहे तो लागतो. लोन अमाऊंट जी आहे तीसुद्धा कमी होते. रेसिडेन्शियल सँक्शन असल्यामुळे इथं तुमचं 90 ते 95% सुद्धा बँक लोन होऊ शकणार आहे. तुमचं जर पहिलं घर झालेलं असेल आणि इन्व्हेस्टमेंट साठी तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काही ऑप्शन शोधत असाल तर हा सगळ्यात बेस्ट पर्याय तुमच्यासाठी होऊ शकतो. इथून कोथरूड जो आहे किंवा पुणे बेंगलोर हायवे जो आहे तो फार जवळ असल्यामुळे इथलं नॅचरल ॲप्रिशिएशनसुद्धा तुम्हाला खूप जास्त मिळू शकतं. सोबत प्रॉपर्टी निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे. त्यामुळं जेव्हा ही प्रॉपर्टीचं पोझिशन होईल त्यानंतर इथं जे टेनंट येणार आहे, खास करून सिनियर सिटीजन्ससाठी ही प्रॉपर्टी बनवली जाते, ते निश्चित आकर्षित होतील. कारण की हिलवर अशी ही प्रॉपर्टी आहे. सगळीकडून ग्रीनरी आहे. हवा जी आहे ती या भागात खूप स्वच्छ आहे आणि पूर्ण प्रॉपर्टीला NDAचं जे रिझर्व फॉरेस्ट आहे त्याचा व्ह्यू आहे. सो यामुळे निश्चित इथं जे सिनियर सिटीजन भविष्यात येणार आहे त्यांनी ही प्रॉपर्टी पसंत होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित रेंट जे आहे ते पण मिळेल आणि जी ग्रोथ आहे तीसुद्धा निश्चित इथे मिळेल. सो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.